चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पंजाब स्टेट ट्रान्समिशन कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजे PSTCL 609 जागा घेऊन आलोय तुमच्यासाठी। 609 विद्यार्थ्यांचं इथं करिअर सेट होणार आहे। काय असणार आहे याच्यामध्ये क्रायटेरिया आणि तुमचं शिक्षण काय असणार आहे? 10वी ते एनी ग्रॅज्युएट, कुठलंही 10वी असू द्या, 12वी असू द्या, तुमचं ITI असू द्या, डिप्लोमा असू द्या किंवा एनी ग्रॅज्युएशन असू द्या, कुठल्याही शाखेची पदवी तुमच्याकडे असेल तर डायरेक्ट तुम्हाला मित्रांनो 47,000 पगार भेटण्याचे चान्सेस आहेत। ते तुमच्या पोस्टवर डिपेंड आहे। आता कमेंट करायचंय तुम्हाला कुठली पोस्ट पाहिजे आणि किती पगार पाहिजे। पण नेमका आता पोस्ट कुठली, तर पोस्ट असणार आहे याच्यामध्ये असिस्टंट लाईनमॅन, इलेक्ट्रिशियन, ज्युनियर इंजिनियर, टेलिफोनिक मेकॅनिक अँड मोर। म्हणजे काय, एक 4-5 पोस्टचं इथं जागा निघालेल्या आहेत। 609 विद्यार्थ्यांचं करिअर इथं सेट आहे। पण फर्स्ट ऍप्लिकेशन करायचं, पण कधी करायचं ऍप्लिकेशन आणि कुठे करायचं? ऑनलाईन मोडने करायचं। ऑफलाईन दुनियामध्ये राहिले का? काहीच नाही, म्हणून ऑनलाईनच करायचं। इव्हन तुम्ही गुगल पे, फोन पे किंवा एक्सटेंडेड किंवा काही कशाही पद्धतीने तुम्ही चलन भरून ऑनलाईन पद्धतीने ऍप्लिकेशन करायचा। अरे पण कधी करायचा? ऍप्लिकेशन डेट आहे ना आपल्याकडे, किती आहे मित्रांनो? 17/11/2025 ते 16/12/2025, म्हणजे आज 23-24 तारीख आहे। म्हणजे 4-5 दिवसापूर्वी हे आपल्याला ओपनिंग पडलेली आहे आणि अधिकृत वेबसाईट वर पडलेली आहे। असं आपण उगाच गोळाफेक करत नसतो किंवा ढोंगी पण आपण बिलकुल नाही करत। आणि ते कधीपर्यंत अपडेट करायचंय तुम्हाला फॉर्म अर्ज करू शकता 16/12/2025, म्हणजे अजून एक तुमच्याकडे 20-22 दिवस आहेत। ठीक आहे, या पिरियड मध्ये तुम्हाला अर्ज करायचा आहे, ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आणि अराउंड 50,000 तुम्हाला सॅलरी घ्यायची। तुमचं शिक्षण पण सांगितलं आता काय लागणार आहे। आता मग तुमची निवड कशी होणार? सगळ्या तर गोष्टी केल्या, अभ्यास पण झाला, फॉर्म पण भरला, मग निवड तर महत्वाची ना, कारण त्याच गोष्टी तुम्हाला खूप जास्त मॅटर करतात। ओके, निवड म्हणजे काय? तुमची CBT टेस्ट एक्झाम होणार, कॉम्पिटेटिव्ह बेस्ड टेस्ट होणार आहे, त्याच्यामध्ये रिटन एक्झाम मध्ये होणार। ओके, आणि डॉक्युमेंटेशन व्हेरिफिकेशन होणार, म्हणजे जे काही तुमचे डॉक्युमेंट्स आहेत 10वी ते एनी ग्रॅज्युएशन, मग तुमची कुठल्या पोस्टसाठी तुम्ही फॉर्म भरताय त्या रिगार्डिंग तुमचे जे कॉलेजचे म्हणा किंवा शाळेचे म्हणा, मार्कशीट म्हणा, तुमचा लिव्हिंग सर्टिफिकेट असेल, बाकीचे इतर डॉक्युमेंट्स असतील, ओके, तुमचं आयडेंटिटी प्रूफ असेल, ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं एक्झाम झाल्याच्या नंतर, तुमचं मेरिट लिस्ट लागल्याच्या नंतर। शेवटी काय, मेडिकल एक्झामिनेशन, तुम्ही फिट आहात का फिजिकली। बेसिक टेस्ट असतात। नॉर्मली आपले इंडियन जे यंगस्टर आहेत ते 100% फिटच आहेत आणि फिटच असायला पाहिजे। रुबाब असला पाहिजे जगण्यात, वागण्यात, बोलण्यात आणि सगळ्यात, इव्हन मरण्यात सुद्धा रुबाब असला पाहिजे आपल्या जे इंडियन आहेत। कारण जगामध्ये आपला इंडिया सोडला तर कुठलेच यंगस्टर भारी नाही, एकदम फ्री माइंडेड, एकदम हसत खेळत जीवन जगणारे, कितीही टेन्शन, किती डिप्रेशन, कसंही जीवन असू द्या, आनंदात जीवन जगणारे। म्हणून मेडिकली एक्झाम जी होणार आहे त्याच्यात सुद्धा तुम्हाला फिटच बसायचं, फिट बसायचंय, काहीच तुमचा डाऊट प्रॉब्लेम येणार नाही अशी काळजी घ्यायची। वेतन 19,000 पासून तुम्हाला स्टार्ट होणार आहे, 19,900, म्हणजे अराउंड 20,000 बेसिकली तुम्हाला भरपूर झाला स्टार्टअप। आता 8व्यात वेतन आयोग पण लागले, त्याच्यात पण तुम्हाला बरेच फायदे होणार आहे। अलाउन्सेस असतात, तुमचे भत्ते असतात, ते पण तुम्हाला मिळून जाणार आहे। मग फास्ट करिअर सेट करण्यासाठी अशा अपडेट आपण डेली देत असतो, अल्टरनेट देत असतो, कधी डेली देत असतो, पण तुम्हाला 2 दिवसाच्या पुढे आपली अपडेट की खूप जास्त आपण वेळ लावलेला नाही। 2 दिवसाच्या आत एक अपडेट तरी 100% भेटणार, नवे एक दिवसाला एक अपडेट तर भेटणारच आणि पूर्ण प्रोसेस मध्ये अपडेट देणार आपण। आता काय आहे, तुम्हाला काय करायचं, फक्त वेबसाईट वर जायचंय, पूर्ण डिटेल्स घ्यायचे, आता फॉर्म सबमिट करायचा आहे, तुमचं डॉक्युमेंट रेडी ठेवायचं आहे, अभ्यासक्रम करायचा आहे, एवढ्या व्हॅकन्सी आहेत, एवढ्या पोस्ट आहेत, एवढी सॅलरी आहे, एवढं क्रायटेरिया आहे। आता तुमचं दुसरा प्रश्न असा असतो की वयाचं काय? वय निघून गेलं, पण वयात काही गोष्टी नाही झाल्या जे दुःख होतं त्याच लोकांना माहिती, ज्यांचं वयामध्ये काही गोष्टी झाल्या नाहीत। म्हणजे काय, तुम्हाला स्वप्न आहे तुमचं एक 20 ते 30 वयामध्ये एक ड्रीम प्रोजेक्ट असेल XYZ, तुम्हाला अचीव्ह नाही झाला, किंवा तुम्हाला युवा नेतृत्व गाजवायचं आहे किंवा युवा नेता बनवायचं नाही झाला तुम्ही, कारण काय, युवा नेत्याला पण एक स्पेसिफिक वयाची रेंजेस असते, त्यावेळेतच लोक आपल्याला युवा नेता म्हणतात। पण त्यावेळेस जर नाही झालं, पुढे तुम्ही पंतप्रधान जरी झाला त्याला काय उपयोग नाही, तुम्हाला ज्या वेळात जी पदवी पाहिजे ती नाही भेटली, म्हणजे काय,
बसमध्ये आपण काय करतो, प्रवास करताना एक विंडो सीट शोधण्याचा प्रयत्न करतो. सापडली तर सापडली, कारण प्रवास आनंदात जातो, पण प्रवास तुमची मंजिल आल्याच्या नंतर तुम्हाला विंडो सीट भेटून काय उपयोग आहे. म्हणजे वेळच्या वेळी काय गोष्टी होण्याला खूप गरजेचं आहे. म्हणून तुमचं वय 18 ते 37 मध्ये असेल तर तुम्ही एकदम फिट आहात, हा फॉर्म मध्ये ऍप्लिकेशन भरा. ओके, 10वी 12वी डिप्लोमा एनी ग्रॅज्युएशन, 18 ते 37 तुमचं वय, आणि आता फीस किती लागणार आहे, फीस पण आहे. आता गव्हर्नमेंट ओपनिंग म्हटल्याच्या नंतर गव्हर्नमेंट 100% फीस तर तुमच्याकडे वसूलच करणार. किती असणार आहे, जर मित्रांनो आणि विद्यार्थी मैत्रिणींनो आणि सर्व माझ्या मित्र बांधवांनो, तुम्हाला जर फीस जर पाहिली याच्यामध्ये, ठीक आहे, जनरल ओबीसी ईडब्ल्यूएस 1416 रुपये असणार आहे याच्यामध्ये. म्हणजे राऊंड फिगर त्यांनी केलंच नाही, काहीतरी ऑड इव्हन करून सोडले. 1416 कुठं फीस असते का, पण आहे त्यांनी ठेवली. आपल्याला ती भरावं लागेल, कारण आपल्याला पोस्ट पाहिजे, पगार पाहिजे, आपलं करिअर सेट पाहिजे, म्हणून ते आपल्याला गोष्टी करावं लागेल. 1416 रुपये तुम्हाला भरायचे फीस मध्ये. पण केव्हा तुम्ही जनरल कॅटेगरी ओबीसी आणि ईडब्ल्यूएस मध्ये असाल तर. आता दुसऱ्यांचं काय बाबा, त्यांना तर तेवढं झालं, मग दुसऱ्यांनी काय करायचं, एससी मध्ये असाल तर 885 रुपये तुम्हाला तिथे भरावं लागणार आहेत. ओके, आणि जर तुम्ही दिव्यांग असणार तर 885 तुम्हाला तिथे भरावं लागणार आहे. म्हणजे सूट कोणालाच नाही, कारण ते फुकट मध्ये शासनाने आता बंद केलं आहे, आणि ते आपल्याला नकोय, पण शासनाचं फुकट. फक्त आपल्या जे हक्काचं तेच द्या आपल्याला, बरोबर की नाही. तेच विद्यार्थी मित्रांचं म्हणणं आणि प्रश्न असतो. म्हणून हा असा क्रायटेरिया आहे, सगळा क्रायटेरिया सांगितला. अभ्यासाचा तुमचं सिलेक्शन क्रायटेरिया, वयाचा क्रायटेरिया, पगाराचा तुमचे प्रोसेस, पोस्ट किती आहेत तर 690, आणि कुठल्या पदासाठी आहेत त्या पण सांगितलेलं, आपण शिक्षण सांगितलं, सगळ्या गोष्टी आपण कव्हर करत होतो. लवकर हा व्हिडिओ आपल्या जवळच्या मित्रांना शेअर करायचा, लांबचे असतील तरी शेअर करायचा, कारण मित्र म्हटलं की जवळ जाण लांबतात असल्या गोष्टी भानगडी नसतात. फटाफट आपणही सेट व्हायचं, आपल्या सहकार्यांना पण सेट करायचं. आणि तुम्हाला याच्यात काही जर डाऊट वाटत असेल तर मला 100% कमेंट करा, 101% त्याचं सोल्युशन देणार. ओके, तर भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये, नवीन अपडेट सोबत, नवीन कन्सेप्ट सोबत. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. सगळ्या गोष्टी सांगायची गरज नाही, ऑटोमॅटिक होत जातं तुमच्याकडे. जय हिंद, धन्यवाद, राम राम.